नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राचा महासंग्राम आणि एक मोठी बातमी हाती येते। अर्थातच या महासंग्रामातली सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना मोठा धक्का बसलाय। नारायण राणे यांना सिंधुदुर्गात हा मोठा धक्का बांधला जातो। नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर आपण नाराज आहोत आणि यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं सतीश सावंत यांनी सांगितलंय। एवढंच नाही तर नारायण राणे यांचा माझ्यावर विश्वास नाही असंही त्यांनी म्हटलंय। सतीश सावंत गेली 24 वर्ष नारायण राणे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात। दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय झालं नेमकं? अत्यंत धक्कादायक अशी ही आणि तितकीच महत्त्वाची घडामोड आहे सिंधुदुर्गातली, जी संबंध नारायण राणेंचं जे पुन्हा एकदा राजकीय सगळं कारकीर्द आहे त्या कारकिर्दीला अडथळा आणणारी आहे। अगदी राणे भाजपात जातात की नाही, भाजपात त्यांना घेतात की नाही याची चर्चा सुरू असतानाच राणेंचे अत्यंत जवळचे सहकारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज राणेंना सोडचिठ्ठी दिलेली आहे। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला आणि हे राजीनामा देत असताना त्यांनी या मतदारसंघातले जे आमदार आहेत राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याबाबत आपण नारायण राणेंकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या असताना सुद्धा राणेंनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देत असतानाच आता सध्या कुठच्या पक्षात आपण जाणार आहोत, भाजपात की शिवसेनेत, हे आताच ठरलं नसल्याचं सांगितलंय। मात्र तशी काही जर परिस्थिती निर्माण झाली निवडणुकीच्या तोंडावर आणि या राजकीय पक्षांकडून भाजप किंवा शिवसेनेकडून आपल्या विकास कामांना आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळाला तर आपण या पक्षामध्ये जाण्याचा विचार करू असं म्हटल्यामुळे खूप मोठी उलटापालट सिंधुदुर्गाच्या राजकारणात सुरू झाली आहे। निश्चित दिनेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे राणे यांचे निकटवर्तीय सतीश सावंत यांनी स्वाभिमान सोडण्याचा निर्णय घेतला। तर इकडे शिवसेना भाजपच्या वर्तुळातनं या दोनही पक्षांच्या करताची गुड न्यूज आहे, कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीची औपचारिक घोषणा होणार आहे। एवढंच नाही तर जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा यावेळेला जाहीर केला जाईल। गेले अनेक दिवस युतीच्याबद्दल नुसत्याच उलटसुलट चर्चा सुरू होत्या। मग 10 जागांवर येऊन घोडं अडलं होतं आणि काल संध्याकाळपर्यंत 4 जागांवरून चर्चा सुरू होती। त्यावर सुद्धा तोडगा निघाला असून भाजप आणि शिवसेना किती जागांवर लढणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी युतीची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, थेट जाऊयात विवेककडे। विवेक, औपचारिक घोषणा होते, मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हे दोघेही उपस्थित असणार आहेत याला? मिलिंद, एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढलं जाईल आणि त्याद्वारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा केली जाईल अशी आपल्याला माहिती मिळते आहे। खरं तर लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीनं दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले होते तशीच काहीशी घोषणा या निवडणुकीच्या वेळेस देखील केली जाईल अशी अपेक्षा होती। मात्र दोन्ही नेत्यांचे कार्यक्रम आता व्यस्त आहेत। आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेनेतर्फे केली जाणार आहे। त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला जाणार आहेत आणि तिथं काही पक्षप्रवेश आहेत। दोन्ही नेत्यांचे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आता संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे युतीची घोषणा केली जाईल आणि त्याचबरोबर जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय असेल त्याची देखील घोषणा केली जाईल असं आपल्याला कळतंय। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा सुरू होती। शिवसेनेच्या 124 जागा त्यापैकी 2 ते 3 आणखी कमी जागा देण्याचा विचार भारतीय जनता पक्ष करत आहे। काल खरं तर युतीची घोषणा न होताही शिवसेनेने काही बी फॉर्म वाटलेले होते आणि त्यात काही भारतीय जनता पक्षाच्या मतदारसंघांचा देखील समावेश होता। त्यामुळेच पुन्हा एकदा शेवटच्या क्षणापर्यंत जागांची घासाघीस या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे आणि म्हणूनच युतीची घोषणा व्हायला थोडासा विलंब लागतो असं कळतंय। पण दिल्लीतून उमेदवारांच्या यादीची घोषणा केली जाईल आणि त्यातूनच अंतिम फॉर्म्युला काय असेल हा समजू शकणार। 15-20 मिनिटांमध्ये हे संयुक्त पत्रक भाजप कार्यालयातून प्रसिद्ध केलं जाणार आहे। लवकरात लवकर खरं ते होणं अपेक्षित आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील इथं येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर या संदर्भातली काही अधिकृत घोषणा होते का हे पाहावं लागेल।
विवेक तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये भाजप कार्यालयातून एक संयुक्त पत्रक प्रसिद्धीला दिलं जाईल आणि त्यात भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा असेल, पण औपचारिक पत्रकार परिषद काही होणार नाही.